पालिकांचे स्पष्ट कल हाती आणि महापालिका खास करून वसई विरारचा उल्लेख केला जाणार तर बहुमताच्या खूप पुढे पहिले कल आहेत, पण खूप पुढे आहे बबिया आणि त्यांच्यासोबत मनसे पण आहे तिकडे, हे विसरायला नको. त्यामुळे बबिया मनसे तिकडे आहे. मुंबई प्रभाग क्रमांक 134 एमआयएमने आघाडी घेतली आहे. मुंबईतली अपडेट प्रभाग क्रमांक 134 एमआयएमची एंट्री, एमआयएमने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मुंबईमधले कल क्षणाक्षणाला बदलत आहेत, आकडे क्षणाक्षणाला बदलत आहेत. भाजप शिवसेना 15-15 तर तिकडे प्रभाग क्रमांक 134 मध्ये एमआयएमने आघाडी घेतलेली आहे आणि 135 मध्ये भाजपचे नवनाथ बन हे आघाडीवर आहेत. प्रभाग क्रमांक 135 भाजपच्या नवनाथ बन यांची आघाडी आणि 134 मध्ये एमआयएमची आघाडी. या घडीची मोठी अपडेट, मुंबईमधले दोन महत्वाचे कल समोर येत आहेत. भाजप 15, शिवसेना 15, ठाकरे 8, मनसे 4 अशी सध्याची स्थिती. काँग्रेस आणि मित्रपक्ष 4 ठिकाणी आघाडीवर. 30-12 मगाचा जो फरक 4, 6, 10 करत करत आता तो 18 वर पोहोचलाय. 30 ठिकाणी युती म्हणजे भाजप आणि शिवसेना आघाडीवर, तर 12 ठिकाणी ठाकरे आणि मनसे म्हणजे ठाकरे बंधू आघाडीवर. सध्याची स्थिती आहे काँग्रेस आणि मित्रपक्ष 4 ठिकाणी आघाडीवर. त्यामुळे 46 पैकी ही आकडेवारी समोर आहे. मुंबई प्रभाग क्रमांक 134 मधल्या एमआयएमची आघाडी बघायला मिळते. ज्ञानदा, आणि ज्या जागा भाजपनं मुंबईमध्ये प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत त्यापैकी अर्थातच नवनाथ बन यांचा हा मतदारसंघ, नवनाथ आपला खरं जुना सहकारी सुद्धा आहे, त्यामुळे नवनाथच्या निकालाकडे आपल्याही अनेक मित्रमंडळींचं लक्ष तर आहेच. इचलकरंजीमध्ये शाहू विकास आघाडीचे 4 उमेदवार विजयी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 27-12 मुंबईचा आकडा बदललेला आहे. भाजप आणि शिवसेनेची युती ही 27 जागांवरती आघाडीवरती आहे. तर भिवंडीमध्ये आतापर्यंत काय चित्र दिसलंय? 2 जागा भाजपच्या आधीच बिनविरोध निवडून आलेल्या होत्या, पण भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचं चित्र काय ते सुद्धा आपण पाहतोय. भाजपची 9 जागांवरती आघाडी, यापैकी 2 जागांवरती आधीच भाजप बिनविरोध निवडून आलेला आहे. इतरांना अजूनही अकाउंट ओपन नाही करता आले ना. मात्र धुळ्यामधली अपडेट घेऊया. भाजप 9, शिवसेना 2 जागी आघाडीवर. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे कल येत आहेत. सोलापूर भाजप 22, शिवसेना 3, काँग्रेस 2 तर तिकडे मुंबई प्रभाग क्रमांक 135 भाजपचे नवनाथ बन आघाडीवर. मुंबईतली अपडेट 134 मध्ये एमआयएमच्या उमेदवाराने घेतली आघाडी. मेहजबीन खान एमआयएमच्या मेहजबीन खान आघाडीवर, तर 135 मध्ये भाजप आघाडीवर. सध्या आपण जर का सगळ्या महानगरपालिकांचा एकत्रित आढावा घेतला तर भाजपची आघाडी ही जवळपास प्रत्येक महानगरपालिकेमध्ये वसई विरार वगळता आपल्याला पाहायला मिळते, कारण तिथे बहुजन विकास आघाडी आघाडीवर आहे. आणि तू मगाशी उल्लेख केलास की मनसे त्यांच्यासोबत आहे, पण मनसे त्यांच्या चिन्हावर, शिट्टीच्या चिन्हावरतीच निवडणूक लढवते आहे. पण मनसेनं अर्थातच आपले 4 उमेदवार तिथे उभे केलेले आहेत. मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 135 नवनाथ बन यांची आघाडी, सोलापूरमध्ये भाजप 22, शिवसेना 3 आणि काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे. तर नवी मुंबईमध्ये भाजप 15 जागांवरती आघाडी घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर धुळ्यामध्ये भाजपनं 10 जागांवरती आघाडी घेतली, पण इतर कोणत्याही पक्षानं आतापर्यंत कलांच्या बाबतीत आपलं खातं उघडलेलं नाही. जे आतापर्यंतचे निकाल आपल्या हाती आले त्या निकालांमध्ये सुद्धा भाजप वरचढ ठरत असल्याचं चित्र आहे. इचलकरंजी असो, कोल्हापूर असो, भाजपचा विजय झालेला आहे. 4 नगरसेवकांचा विजय झालेला आहे. नवी मुंबईमध्ये शिंदे आणि नाईक यांच्यात काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबईचे आरोप प्रत्यारोप या निवडणुकीमध्ये अश्विन बऱ्यापैकी गाजलेले होते, मोठ्या प्रमाणात गाजलेले होते. आणि हीच नवी मुंबईची निवडणूक, नवी मुंबई महानगरपालिकेवरती झेंडा कुणाचा फडकणार याची कमालीची उत्सुकता आहे. इचलकरंजीची लढत जी आहे, पहिला निकाल जिथून हाती आला त्या इचलकरंजीमध्ये काय घडतं आहे? 10 जागांवरती भाजपची आघाडी, भाजपचे 4 उमेदवार नगरसेवक हे आधीच विजयी झालेले आहेत. तर इतर वगळता अन्य कोणत्याही पक्षानं इचलकरंजीमध्ये खातं उघडलेलं नाही किंवा कलांच्या बाबतीत सुद्धा आघाडी घेतलेली नाही. मुंबईमध्ये अरुण गवळी यांची कन्या योगिता ही पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्ये भाजप 22, नवी मुंबईमध्ये भाजप 15 जागांवरती आघाडीवर. हे ढोलताशे भिवंडीसाठी वाजलेले आहेत. प्रभाग क्रमांक 17 मधनं भाजपचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. मुंबई वगळता सगळ्या ठिकाणी ही प्रभाग पद्धतीची निवडणूक आपल्याला पाहायला मिळाली. 28 महानगरपालिकांमध्ये भिवंडीच्या प्रभाग क्रमांक 17 मधनं भाजपचं पॅनल विजयी झालेलं आहे. 3 उमेदवारांना विजय मिळतोय. तर मीरा भाईंदरमध्ये तासाभरानंतर मतमोजणीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे यावेळेला अगदीच तासा दीड तासामध्ये
आकडे समोर येतील असं चित्र पाहायला मिळत नाही. नवी मुंबईमध्ये शिंदे आणि नाईक यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळते. शाब्दिक युद्ध मोठ्या प्रमाणात रंगलं, पण मतांच्या युद्धामध्ये कोण जिंकणार हे पाहावं लागेल. अकोल्यामध्ये ईव्हीएम मध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे अकोल्याची मतमोजणी सुद्धा संथ गतीनं सुरू आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिका भाजप 9, पण इतर कोणत्याही पक्षानं आपलं खातं उघडलेलं नाही. इथे भाजपचे प्रभाग क्रमांक 17 मधनं